नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की अनीस संयमीला सोडायला कॉलेजला आलेला असतो आणि तिला म्हणतो की संयमी लवकर ये आणि जर उशीर होणार असेल ना तर मला कळव, फोन चार्ज आहे का? यावरती संयमी म्हणते की हो 12% आहे. अनीश तिला रागवतच म्हणतो की 12%, व्हॉट रॉंग विथ यू? अगं फोन चार्ज का नाही करत तू? हे बघ आता कॉलेज सुरू झालंय. भैरवीला बघ 2-2 पॉवर बँक आहेत तिच्याकडे, तरीसुद्धा फोनची बॅटरी 20% असली ना तरीसुद्धा ती घराच्या बाहेर पडत नाही. किती एमर्जन्सी असली तरी. शिक तिच्याकडून काहीतरी. आता संयमी यावरती हसायला लागते. अनिश म्हणतो काय हसतेस काय? संयमी म्हणते काही नाही काका, तू माऊच्या किती छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करतोस रे. आय लव्ह दॅट. अनिश म्हणतो बरं जा लवकर नाहीतर पहिलं लेक्चर मिस होईल. संयमी म्हणते की हो येस. पुढे संयमी त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. अनिश म्हणतो व्हॉट काय? संयमी म्हणते काय तुझ्या लक्षात नाही आहे का? आश्चर्यच आहे, मला वाटलं तुझ्या लक्षात आहे. अरे काका, आज तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि हा तर सेलिब्रेशनचा दिवस आहे. नाहीतर नको, आत्ता नको, मामा मामी गेले ना की मगच आपण सेलिब्रेट करूया. चल बाय. असं म्हणत आता संयमी तिथून निघून जाते. अनिश मात्र गालातल्या गालात हसत असतो. तर दुसरीकडे किशाभाऊ सोसायटीच्या ऑफिसमध्ये येतात. तिथे तोरणे, सातपुते आणि देसाई असतात. किशाभाऊ म्हणतात काय राजू हो, काही काम चालू आहे का? देसाई म्हणतात आमचं काय नेहमीचंच, हे कागदी घोडे नाचवायचेत ना त्याची तयारी चालू आहे. किशाभाऊ हसतच म्हणतात बाप्पा, तुमच्या शहरात कागदी घोडे पण असतात? देसाई म्हणतात अहो तसं नाही हो, आमच्या सोसायटीत रिडेव्हलपमेंट चालली ना, त्यासाठी 2-3 बिल्डर आलेत. प्लॅन इतर कागदपत्रे वगैरे मागवणं चालू आहे. किशाभाऊ म्हणतात की वाह मस्त मस्त. सातपुते म्हणतात फक्त सोसायटी मेंबरला पटायला हवं, खास करून तुमच्या भाऊजींना. सगळ्यात जास्त तेच खो घालतात. किशाभाऊ म्हणतात का, त्यांना नको आहे का नवीन बिल्डिंग? देसाई म्हणतात अहो नवीन बिल्डिंग सोडा, मोठा फ्लॅट पण मिळणार आहेत, पण माझगावकर रिडेव्हलपमेंट होऊ नये म्हणून अडून बसलेत. तोरणे म्हणतात आता बघू, काय त्यांना एकदा सांगून पटलं तर पटलं. कसं आहे आता त्यांच्या घरात माणसं वाढली आहेत म्हणून बघू विचार बदलतो का. काय आहे आता सगळ्यांनाच मोठी घरं मिळणार आहेत, पाहुणे येतात, सगळ्यांच्या सुखसोयी होतील. देसाई म्हणतात जग इकडचं तिकडचं झालं ना तरीसुद्धा माझगावकर मागे हटतील? शक्यच नाही. त्यानंतर आता आपण असं पाहतो की ईश्वर काका तुषारला घेऊन अशोक मामांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. या तुषारला शैफालीपासून डिवोर्स घ्यायचा असतो. आता तुषार अशोक मामांना सांगू लागतो की मी का माघार घ्यायची? सांगा ना काका, मी का माघार घ्यायची? अहो काका, तुम्ही मला लहानपणापासून ओळखता ना, तुम्हालाही माहिती आहे मी किती करिअर ओरिएंटेड माणूस आहे. माझा जॉब फिरतीचा आहे. नवा देश, नवी माणसं, नवी भाषा, नवी चॅलेंजेस, हे सगळं काही मला अट्रॅक्ट करतं आणि त्या शैफालीला या सगळ्याची कशाचीच किंमत नाही आहे. अशोक मामा म्हणतात किंमत आहे. मला सांग ती तरी किती दिवस तुझ्यापासून अशी लांब राहणार आहे? तुषार म्हणतो मग मी काय माझी नोकरी सोडू का? का माझ्या पायात बेड्या घालून घेऊ? अशोक मामा म्हणतात की नाही, अजिबात नाही, तसं नाही आहे. तुला तिकडे जायचं आहे तिकडे तू जा, पण तिला बरोबर घेऊन जा. तुषार म्हणतो की तिला? अहो काका, ती कशी आहे, केवढी टिपिकल आहे, कम्प्लीट काकूबाई आहे काकूबाई. आता हे सगळं ऐकून ईश्वर काकांचा फार संताप झालेला असतो. ते डोळे मिटूनच तुषारचं सगळं काही बोलणं ऐकत असतात. पुढे तुषार म्हणतो की माणसाने बदलायला नको का? मी पण बदललो आहे ना, तिने स्वतःला बदलायला नको का? काका अहो कशी कशी राहते ती? सॉरी टू से, पण मला ना तिला 4 चौघात घेऊन जायला लाज वाटते. मला सतत असं वाटतं की तिच्यामुळं लोक मला जज करतील, म्हणून मी तिला कुठे घेऊन जात नाही. अशोक मामा म्हणतात आता तुला काय करायचंय ते तूच सांग मला. तुषार म्हणतो मला घटस्फोट घ्यायचा आहे आणि तोही लवकरात लवकर. त्यानंतर आता इकडे घरी राधावहिनी आणि किशाभाऊ हे कपाट उघडून आतमध्ये उचकापाचक करत असतात. बहुतेक ना हे पैसे चोरायचा यांचा प्लॅन असावा. पण तेवढ्यात आता तिथे संयमी येते आणि ती पाहते की हे दोघं जण कपाट उचकतात आहेत. ती आतमध्ये येते आणि रागातच म्हणते की काय हवंय तुम्हाला? आता संयमीला पाहताच राधावहिनी आणि किशाभाऊ जरा घाबरतात आणि गडबडतच म्हणतात की काय नाही काय नाही हवंय. तर राधावहिनी म्हणतात काही नाही गं, आम्ही ते फोटो शोधत होतो, आता घरात बसून कंटाळलो ना, म्हणून म्हटलं आपलं तेवढंच टाईमपास म्हणून फोटो पाहावेत. तर संयमी म्हणते हो का, थांबा मी देते सापडून. किशाभाऊ म्हणतात नाही नको. संयमी म्हणते की का बरं? आता मी म्हटलं तर लगेच तुमची इच्छा गेली का फोटो पाहायची? हा. तर किशाभाऊ आणि राधावहिनी जरा गडबडतातच. राधावहिनी विषय बदलतच म्हणतात की बाई पोट्टी एवढी लांबून आली कॉलेजवरून, भूक बीक लागली असेल ना, चल तुझ्यासाठी चहा आणि काहीतरी खायला देते. संयमी म्हणते नाही नकोय मला. तर आता किशाभाऊ म्हणतात की ए मग मला दे, चल मला दे चहा करून. असं म्हणत ते उठतात आणि राधावहिनीला बाजूला घेतात. राधावहिनी म्हणतात की तुम्ही गप्प जरा, मी तिच्यासाठी काहीतरी खायला करून देते. असं म्हणत आता गडबड करत हे दोघं जण खोलीच्या बाहेर येतात. संयमीला मात्र यांच्यावरती चांगला संशय आलेला असतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अनिश घरी निघालेला असतो. तो थोडा विचार करतो आणि भैरवीला फोन लावतो. तो भैरवीला विचारतो की तू कुठे आहेस? भैरवी म्हणते काही नाही रे, जस्ट निघाले, ऑफिसच्याच बाहेर पडली आहे.
अनिश म्हणतो ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. भैरवी म्हणते आता काय झालं, परत गाडीला डेंट वगैरे पडला की काय? अनिश म्हणतो नाही ग, तसं काही नाही झालेलं. भैरवी म्हणते बरं ऐक, येताना की नाही तांदूळ घेऊन ये, अंडी घेऊन ये, ब्रेड, भांड्यांचं लिक्विड सगळं काही घेऊन ये, असं ती वाण सामान बरंचसं अनिशला आणायला सांगते. अनिश म्हणतो बरं ऐक ना, मी ना तुला घ्यायला येऊ का? आता भैरवीला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते का रे, नको नको, येईल ना मी माझी. अनिश म्हणतो प्लीज थांबशील का, मी येतो ना तुला पिकअप करायला. भैरवी म्हणते बरं ठीक आहे. आता फोन ठेवल्यावरती अनिश खिशामधून एक अंगठी काढतो आणि खूप प्रेमाने त्या अंगठीकडे बघत गालातल्या गालात हसतो. आता बघा लवकरच आपल्याला अनिश भैरवीला प्रपोज करताना दिसणार आहे. आता भैरवी अनिशची वाट पाहत तिथं उभी असते. तेवढे तिथे भैरवीची मैत्रीण हर्षा येते आणि भैरवीला म्हणते की चल मी तुला सोडते. भैरवी म्हणते की नाही नको, अनिश येतोय मला घ्यायला. हर्षा म्हणते रिअली वाव. भैरवी म्हणते आता यावर पण तुझं काही म्हणणं आहे का? हर्षा म्हणते नाही ग, मी पण थांबते, चल आय मीन अनिशला भेटूनच जाईल. भैरवी वैतागतच म्हणते की ओ प्लीज तू उगाचच काहीतरी त्याला बोललीस तर बघ. हर्षा म्हणते अगं मला काही वेड बीड लागलंय का, मी उगाचच त्याला कशाला काही बोलेल, जस्ट रँडम कन्व्हर्सेशन करेल. असं म्हणून आता हर्षा भैरवीसोबत तिथे थांबते. त्यानंतर इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ हे संयमीबद्दल बोलत असतात. राधावहिनी म्हणतात काय बाई कशी आहे ही पोट्टी संयमी, सारखंच कुचकट बोलत राहते. किशाभाऊ म्हणतात जाऊ दे ना, तिला काय अक्कल आहे का? राधावहिनी म्हणतात काय तिला अक्कल नाही? अहो साऱ्या हिंदुस्थानात एवढी अक्कल कुणाला नसेल ना, तेवढी अक्कल आहे तिला. मी तर म्हणते ही तिन्ही पोर आहेत ना, ती तराटच आहेत सगळी. किशाभाऊ म्हणतात जाऊ दे, तिला डाऊट आला असेल का गं? राधावहिनी म्हणतात काय माहिती, आणि तुम्हाला काय गरज होती हो सारं कपाट उचकुटून बसायची, हळूहळू बघायचं ना असं गपचूप. किशाभाऊ म्हणतात याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, तुला मी विचारलं होतं त्यावेळेस हो म्हणालीस ना, म्हणून तर सारं उचकटलं ना. राधावहिनी म्हणतात की घ्या, म्हणजे आता मी जे जे तुम्हाला बोलले ते ते तुम्ही माझं सगळं ऐकलं नाही का? असं म्हणून राधावहिनी आता किशाभाऊंशी भांडायलाच लागतात. किशाभाऊ तिला शांत करत म्हणतात की चूप चूप ऐक, मला सांग की आता ती सगळ्यांना सांगेल का हे सगळं? राधावहिनी म्हणतात काय माहिती आता काय होईल ते. तर इकडे संयमी रियांशला राधावहिनी आणि किशाभाऊ हे दोघं जण कपाट उचकटत होते हे सगळं काही आता रियांशला सांगते. रियांश म्हणतो व्हॉट बिग डील, अगं एवढं काय, ते गावाकडचे आहेत ना, त्यामुळं अशा गोष्टी विचारून घेणं असं त्यांना काही कळत नाही गं. यावरती संयमी पण चिडून म्हणते की का बेसिक मॅनर्स नाही आहेत का, की एखाद्याच्या कपाटातून एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती विचारल्याशिवाय त्या कपाटाला हात लावू नये, एवढं साधं कळत नाही का? रियांश मात्र संयमीला नीट समजावून सांगत असतो. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अनिश भैरवीला घ्यायला येतो. तिला म्हणतो भैरवी चल. तर हर्षा म्हणते अरे अनिश तू मला पाहिलं नाहीस का? अनिश म्हणतो हाय हॅलो. हर्षा म्हणते की अनिश तू सी एस ना? अनिश म्हणतो नाही, ॲक्च्युली मी एका सी ए फार्ममध्ये जॉब करतो. हर्षा म्हणते ॲक्च्युली मला एक रिक्वेस्ट करायची होती, माझा टॅक्सेशनचं काम प्लीज बघशील का? ॲक्च्युली माझं नाही आमचं, माझे मिस्टर ना चेतन, आमच्या दोघांचं पण बघशील का प्लीज? आम्ही दोघं जण खूप बिझी असतो ना, म्हटलं तू आरामातच असतो म्हणून करशील का? भैरवी रागातच म्हणते की त्याला वेळ नाही आहे, त्याला जॉब आहे हर्षा. हर्षा म्हणते नाही गं, पण एवढा कुठं स्ट्रेसफुल जॉब नाही आहे त्याचा. अनिश तुला जमू शकेल, तू पाहतोयस ना भैरवी किती बिझी असते ते, तुला ना हे जमल करायला. तसंही नाही तरी तुझ्यासाठी हा जॉब इझीच आहे ना, म्हणून म्हटलं. अनिश म्हणतो ठीक आहे करतो मी, पण मी खूप फीस घेतो. हर्षा म्हणते की व्हॉट, का म्हणजे तू तर नवीनच आहेस ना ह्या फील्डमध्ये. अनिश म्हणतो तुझ्या फायनान्शियल मॅटर्समध्ये मी लक्ष घालण्याइतका तुला कॅपेबल वाटलो ना, मग त्याच्यामुळे तू तर एवढी फी देऊ शकतेस. तुला काय गं, एका महिन्याभरात तू कमवशील आणि फार फार तर काय तुला अजून जास्त काम करावे लागेल, अजून जास्त बिशी होशील आणि मग तुझ्यावरती अजून जास्त प्रेशर येईल. तुला काही एवढं नाही का? तुला माहिती आहे का, म्हणूनच मी जंगलामध्ये राहायला प्रेफर करतो. तू कधी जंगल सफारी केली आहेस का? हर्षा म्हणते नाही केली. अनिश म्हणतो तुला ती कधी जमणार पण नाही. यावरती भैरवीला हसायला येतं, तर हर्षाला मात्र फार राग येतो आणि ती म्हणते की एक्सक्यूज मी, मला का नाही जमणार? अनिश म्हणतो जंगल सफारी तुमच्यासारखी घाईघाई होत नाहीत. ते प्राणी असतात ना, ते त्यांच्या वेळेला येतात, त्यासाठी खूप पेशन्स लागतात. एका ठिकाणी चुपचाप बसून राहावं लागतं, जे तुम्हाला कधीच जमणार नाही. यू नो, मुळात हे बिझी असणं, प्रेशर घेणं हे सगळंच खूप ओव्हररेटेड आहे. तुला जर ते आवडत असेल तर कर, माझं काहीच म्हणणं नाही आहे त्यात. पण ही लाईफस्टाईल ज्या माणसाला आवडत नाही ना, त्याला तरी सांगू नकोस प्लीज. यावरती हर्षा चिडते आणि म्हणते की एक्सक्यूज मी. अनिश म्हणतो आम्ही सांगतो का तुम्हाला आमच्यासारखे राहा, आमच्यासारखं करा, मग आम्हाला का तुम्ही सांगतायत? फॉरेन ड्रीम तुम्हाला करायचे असतात, मोठी मोठी घरं तुम्हाला बांधायची असतात, त्यासाठी एवढी किंमत तर मोजावी लागणारच आहे ना, आणि हे प्रेशर तुम्हाला घ्यायचं आहे.
प्लीज ते दुसऱ्यांना देऊ नका. एखाद्या वेळेस एखाद्या गावात जा, जंगलात जा, अशा ठिकाणी बघा की माणसांना बेसिक ॲम्युनिटीसुद्धा मिळत नाही. तिथे जाऊन या प्रेशरच्या गप्पा मारा. तुमच्या लेखी 24 तास जो बिझी असतो तोच ग्रेट आणि जो नसतो तो तुमच्या नजरेत फालतू. हे ठरवणारे तुम्ही कोण आहेत? एखाद्याला फार ॲम्बिशन नसणं हे नॉर्मलाइज असू शकत नाही का? हे बघ, मी तुझ्यासारखा किंवा तुझ्या नवऱ्यासारखा ॲम्बिशन्स नाही आहे आणि याचं मला अजिबात दुःख नाही आहे. सो भैरवेकडून मी तुझा नंबर घेतो आणि तुला माझी फीस कळवतो. तू पाठवून दे, मग करतो मी तुझं काम. असं म्हणून अनिश चांगलंच आता हर्षाला सुनवतो. आता ही हर्षा अनिशला पाणउतारा करायला तिथं थांबलेली असते, पण होतं उलटंच. आता हीच हर्षा तोंडावर पडलेली आहे. पुढे भैरवी हर्षाला म्हणते की हर्षा, बाय द वे, चेतून तुला शेवटचं ऑफिसमधून कधी घ्यायला आला होता? नाही, मला तरी आठवत नाही ना. चल जाते बाय. असं ती भैरवी तिला एक प्रकारचा टॉन्ट मारते आणि तिथून निघून जाते. हर्षाला मात्र स्वतःचाच अपमान झाल्यामुळे फार राग येतो. तर इकडे रियान संयमीला म्हणतो की तुषारदादा आलाय. संयमी म्हणते म्हणजे आता शैफाली मावशी पण येईल ना? रियांश म्हणतो हा, म्हणजे आली तर बरं होईल, काही गोष्टी सॉर्ट होतील. संयमी म्हणते की म्हणजे? रियांश म्हणतो यार, मला इकडे थोडं ऑकवर्ड फील व्हायला लागलंय. कसं आहे ना, मी इकडे दीदीच्या सासरी आहे आणि दीदी इंदोरला आमच्या घरी आहे. अवघड आहे ना. जर का मी असा विचार करतोय की अजून थोडे दिवस जर असंच चालू राहिलं ना तर मी दुसरीकडे शिफ्ट होईल. संयमी म्हणते डोंट वरी, येईल शैफाली मावशी. पुढे संयमी विचारते काय सीन आहे रे तुझ्या तुषार दादाचा? तो सारखा सारखा बाहेर असतो ना? यावरती रियांश म्हणतो की हो, तो सारखा बाहेर ट्रॅव्हल करतो ना, त्यामुळं दीदी चिडून गेली आईकडे. तर संयमी म्हणते की हो का, पण माझा काका बघ, त्याने त्याचं प्रोफेशनल चेंज केलं. आता तो आमच्यासोबत राहतोय. पण अरे, त्या दिवशी तो म्हटला माऊला की आपलं कुठं लग्न झालंय. मी ते ऐकलं. रियांश म्हणतो तू चुकीचं काहीतरी ऐकलं असशील. संयमी म्हणते की हो, म्हणजे माऊ पण मला त्या दिवशी तसंच म्हणाले की मी काहीतरी वेगळं ऐकलं असेल म्हणून. त्यामुळं ना मी कोणालाच काही सांगायला गेले नाही. रियांश म्हणतो मग तू मला का सांगितलंस? संयमी म्हणते तुझ्यापासून काही लपवता येत नाही ना, म्हणून. आता ह्या दोघांमध्ये नक्की काय चाललंय ना कुणास ठाऊक. संयमीच्या अशा सतत वागण्यामुळं ती रियांशला खूपच इम्पॉर्टंट देते असं दिसतंय. तर रियांशच्या वागण्यावरून आपल्याला असं दिसतंय की त्याला यातलं काहीच कळत नाहीये. असो, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग आता पुढे बघूया काय होतं ते. तर इकडे अशोक मामा ईश्वर काकांना म्हणतात की ईश्वरा, हे तुषार आणि शैफलीचं भांडण इतक्या टोकाला जाईल असं मला वाटलं नव्हतं, पण हे तुम्हाला कधी सांगितलं नाही रे. ईश्वर काका म्हणतात काय सांगणार, एक तर तुझ्या घरामध्ये एवढं काय काय चाललं होतं, त्यात मी पुन्हा माझं रडगाणं काय गायचं सांग ना. अशोक मामा म्हणतात की बरं, म्हणजे मी तुला जे सांगतो ते रडगाणं असतं काय रे? ईश्वर काका म्हणतात नाही रे, मला तसं नव्हतं म्हणायचं. रागावू नकोस ना, प्लीज रागावू नकोस. सॉरी यार, एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, खरं म्हणजे हे तुषार आणि शैफाली दूर राहिल्यापासून मला वाटलं होतं कदाचित त्यांच्यामध्ये प्रेम पुन्हा वाढेल, त्यांचा दुरावा कायमचा संपून जाईल, दोघं एकत्र येतील. नाही रे, पण उलटंच झालं. तुषारला एवढं समजावून पाहिलं ना मी, तरी पण तो ऐकायला तयार नाही आहे. आणि ती शैफाली काही केलं माहेरून इकडे यायला परत तयार नाही आहे. काही सुचत नाही आहे. तुषारला घेतलं आणि तडक तुझ्याकडे आलो. अशोक मामा म्हणतात मला थोडा वेळ दे, मी तुला सांगतो तुषारचं मन वळवण्याचा मी नक्की प्रयत्न करील. ईश्वर काका म्हणतात की मला माहिती आहे ना, तुषार हा तुला तुझ्या मुलासारखाच आहे. अशोक मामा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट सोसायटीतल्या कुणालाच कळता कामा नाही, कळलं? आता अशोक मामा असं म्हणून काहीतरी विचार करायला लागतात. आता नक्कीच अशोक मामा काहीतरी शक्कल लढवतील आणि तुषार आणि शैफालीचा डिवोर्स होण्यापासून त्यांना थांबवतील. तर ते पाहायला फार मजा येईल. मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.